हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असं चमचमीत झणझणीत गावरान पद्धतीने झणझणीत भरली वांग्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहे। एकदम मस्त अशी ही वांग्याची भाजी बनवलेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त झालेली आहे। झणझणीत चमचमीत चविष्ट अशी भाजी बनते। नक्की एकदा या पद्धतीने वांग्याची भाजी करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तुमची पण छान मस्त भाजी होईल। नक्की करून बघा, एकदम टेस्टी बनते। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम वांग्याची झणझणीत चविष्ट अशी भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण वाटण बनवण्यासाठी इथे बघू शकताय कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये इथे थोडेसे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, 2 चमचे तीळ, थोडंसं खिसलेलं सुकं खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर घेतलेली आहे। हे सगळं मी कढईमध्ये घातलेलं आहे। लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि हे सगळं आपण छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे। थोडंसं 2 मिनिटं भाजल्यानंतर यामध्ये थोडंसं तेल घालून चांगलं मी भाजून घेणार आहे। या पद्धतीने मी हे सगळं भाजून आपण थंड करून वाटण बनवून घ्यायचं आहे। छान अशी भाजी बनते बघा, नक्की या पद्धतीने करून घ्या। यामध्ये 1 चमचाभर मी तेल घातलेलं आहे आणि हे छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे। हे छान भाजलेलं आहे। मी आता याला प्लेटमध्ये काढून घेते। इथे बघू शकता, हे मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे थंड होते तोपर्यंत इथे बघा 5 ते 6 वांगी इथे बघा या पद्धतीची घेतलेली आहेत। कोवळी छान वांगी आहेत। आता ह्याची स्वच्छ धुवून घ्यायची वांगी सुरुवातीला आणि देठ काढून चांगले मधून मी कट करून घेणार आहे। वांगी मी कट करून पाण्यामध्ये ठेवलेली आहेत। आता वाटण बनवून घेऊया। त्यासाठी इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण भाजलेलं होतं ते साहित्य घातलेलं आहे। तर मी 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने जिरे पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घालून छान वाटण बनवून घेतलेलं आहे। इथे हे वाटण चांगलं मसाला आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि जर आपल्याला यामध्ये वांग्यामध्ये जास्त हे व्यवस्थित जास्त ओलसर वाटत नसलं तर थोडंसं पाणी घालायचं, 2 चमचे मिक्स करायचं, म्हणजे व्यवस्थित हे भरता येतं वांग्यामध्ये। आता यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही, हवं तर तुम्ही वाटण करताना त्यामध्येच चवीनुसार मीठ घालू शकता। इथे मी चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेते। आपण वाटणामध्ये कोथिंबीर घातलेलीच होती, हवं तर यामध्ये सुद्धा घालू शकता। मीठ घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे। पाणी नितळून वांगी घ्यायची आणि त्यामध्ये मसाला छान असा भरून घ्यायचा। इथे बघू शकता या पद्धतीने मी मसाला भरून घेते। छान असा आत दाबून भरायचा, नाहीतर वांगी आपण शिजताना त्यामधला सगळा मसाला बाहेर निघतो। थोडासा असा सगळ्या वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला राहिलेला आपण वरून घालायचा भाजीमध्ये। इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 1 पळी मी तेल घातलेलं आहे। त्यामध्ये वांगी घालायची भरलेली आणि 2 ते 3 मिनटं तेलावर परतून घ्यायची, माझी भाजीला चव मस्त लागते। इथे बघा मी सगळी वांगी घालून घेतलेली आहेत। आता ही वांगी आपण 2-3 मिनटं मी मिडियम केलेला आहे गॅस आणि तेलावर मी परतून घ्यायची आहेत। इथे बघू शकताय वांगी घातलेले आहेत, मी तेलावर वांगी परतून घेते। वांग्याची भाजी छान होते बघा, या पद्धतीने अशी बनवून बघा, मस्त होते। इथे मी 2 ते 3 मिनटं ही वांगी तेलावरती परतून घेतलेली आहेत, बघू शकताय सगळ्या साईडने। आता यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालायचं। तुम्हाला ही भाजी कशी घट्ट पातळ हवे तसं पाणी घाला। राहिलेला मसाला पण मी यामध्ये घातलेला आहे। थोडंसं अजून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे, बघू शकताय। आता मिक्स करून घ्यायचं, छान उकळी काढून घ्यायची। इथे बघू शकताय गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे, याला छान उकळी यायला लागलेली आहे। आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि झाकण ठेवून 10 मिनटं आपण ही शिजवून घेणार आहे। 5 मिनटानंतर बघा एक साईडने वांगी शिजलेली आहेत। आता पलटी करून दुसऱ्या साईडने चांगली शिजवून घ्यायची। इथे बघा मी पलटी केलेलं आहे सगळी वांगी। आता 5 मिनटानंतर बघूया, मस्त वांग्याची झणझणीत चमचमीत चविष्ट भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल मस्त भाजी तयार झालेली आहे। एकदम छान अशी झणझणीत चविष्ट आणि एकदम छान मस्त, नक्की एकदा करून बघा, तुमची पण भाजी छान होईल। तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त भाजी तयार झालेली आहे। हॉटेलपेक्षाही भारी आपली मस्त भाजी आपली तयार झालेली आहे, घरच्या घरी गावरान पद्धतीने मस्त। नक्की करून बघा वांग्याची तुम्ही अशी भरली वांग्याची झणझणीत चमचमीत भाजी करून बघा।
नक्की या पद्धतीने भाजी करून बघा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही नक्की अशी वांग्याची भाजी बनवून बघा. तुमची पण छान असं होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.